हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सगळे? तर आज माझी सवारी चालली आहे कात्रजला. माझ्या भावाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे म्हणून. आणि वारजेला कधीही आलो आणि सिग्नल नाही लागलं असं होणारच नाही. मी एका ब्लॉगमध्ये बोलले होते की मला स्कार्फ वेअर करता येत नाही, पण ॲज अ पुणेकर मला हे करता यायलाच पाहिजे. मी पुण्यातली मुलगी कशाने मग? आणि हा ब्रिज कधी बांधणार आहे कात्रजचा? वी डोंट नो. आणि त्याच्या पायाला झालं आहे फ्रॅक्चर आणि नो सेन्स आम्ही त्याला घेऊन चाललो आहे नारळ पाणी. ॲज अ इंडियन सगळे काहीही झालं तरी नारळ पाणीच त्याचं सोल्युशन असतं, म्हणून आम्ही त्याला नारळ पाणी घेऊन चाललो होतो. त्या काकांची टेक्निक तरी बघा. माझा भाऊ खेळायला गेला होता आणि त्याच्या मस्तीमुळं त्याच्या पायाची हड्डी सटकली आणि घरी येऊन म्हणतो माझ्या पायाचा चुरा झाला. तर आम्ही रॉंग साईडला गाडी घेतली आणि निघालो डोंगराकडं. म्हणजे माझ्या आता डोंगराकडं राहते असं आम्ही मुद्दाम तिला चिडवतो की डोंगरावर राहतेस. आणि मग कारण तिच्या घराच्या इथं अशी चढ आहे म्हणून मग आम्ही घराचा दरवाजा माझ्यासाठी खोलला नाही कोणी पटकन, आणि खोलला तर तो अर्धाच उघडला. तर मी इथं 2 शब्द बोलून दाखवत होते माझ्या बहिणीला, तेव्हा जाऊन कुठं तिने माझ्यासाठी दरवाजा ओपन केला. आणि मी बघते तर तिने काय घातलं हे पो पो पो. आणि मग ह्याची हड्डी बघताना, आणि हा खूप लाजत होता त्याचा पाय दाखवताना. काय माहिती त्याला, उलटं मी तर लोकांना दाखवलं असतं, सिंपती घेतली असती. मग मी माझ्या बहिणीकडनं हिसकून तिचे ते न चालणारे हेडफोन घेऊन मजा घेतली तिची. आणि त्याला नारळ पाणी दिलं आणि त्याच्या पायाला बरं वाटलं. आणि मी बघते तर काय ही पापी गुडिया इथं पण आहे, लबुबू कुठली. आणि पण ते लबुबूपेक्षा आपला डोरेमॉन भारी दिसतोय. त्याचं प्रिंट जरा निघालं होतं, पण काही हे असो. आणि मग नंतर मी खूप बोर होत होते. मग मी काय करू करून मी कॅमेरा चालू केला आणि तोंड वाकडं तिकडं करत बसले. माझ्या आता खूप फोर्स करत होती की राहून जा स्नेहा, राहून जा. पण मी म्हटले की माझं कॉलेज आहे आत्या, आता मी कसं राहू. आणि खूप म्हणले की मला खूप अभ्यास आहे. आणि मग मी थोडंसं नाटकं केले आणि मग जेवण आमच्यासाठी बनवलं होतं मस्तपैकी चिकन, त्याचं मी शूट नाही केलं. आणि मग मी माझं स्कार्फची टेक्निक जी मी बघितली होती माझ्या मम्मीकडनं, ते मी बांधून पुणेकर बनून परत निघाले माझ्या घराकडं. सगळे म्हणतील किती वेळा पुणेकर करते हाय मला काय करणार तुम्ही. थोडा वेळ करून संध्याकाळ झाली आणि मग आम्ही आमच्या घराला निघालो. हा. मग काय नाही, मी माझा फ्लेक्स करत गेले घरी. बाय गाईज.